करूया. विषयाशी बोलताना सुरुवात करताना आपल्याला फार मागं जावं लागेल. चाकाचा शोध. शाळेत असताना आपण निबंध लिहिलेले आहेत. चाक शाप का वरदान. वरदानं अनेक पाहिजे आपण. विहिरीपासून पाणी काढण्यापासून तर आपल्या आयुष्याला गती देणाऱ्या ऑटोमोबाईलपर्यंत. पण ह्या चाकाला ब्रेक लावावा लागतो हे मात्र आम्ही विसरलो. आपल्याकडं अभ्यासक्रमामध्ये आपण सगळे शिक्षक आहात. मी बाय ब्लड शिक्षक आहे असं मी म्हणायचं. चुकून गेलो आरटीओ. आजोबा एक शिक्षक शाळा कोळीवाडीत चालवलेली. वडील हरिभाऊ बळवंत गिरवे विद्यालय रयत शिक्षण संस्थेकडनं बदलीची नोकरी म्हणून शिफ्ट झाली. बंधुराज प्रोफेसर आहे MBA ला. सिस्टर पण ती प्राचार्य म्हणून रिटायर झाली. आणि मी आपल्या सरकारी नोकरीत होतो. पण ते असतानाही आमचा शिक्षकपणा गप बसला नाही. डिपार्टमेंटल एक्झामचे क्लासेस आणि त्याच्यानंतर फॅकल्टी CRT असा प्रवास. आता पोस्ट रिटायरमेंट सेकंड इनिंग प्राचार्य अशा स्वरूप चालू आहे. खरं म्हणजे त्या अभ्यासक्रमामध्ये टीचर्स लोकांना कुणी शिकवलेलं खरं आवडत नाही हे मला माहिती आहे. आणि नवीन विषय आम्हीच का सापडलो तुम्हाला हा विषय पुढे न्यायला हा दुसरा एक आक्षेप असतो. परंतु जे शिकवणं आहे ते अधिक चांगलं कसं करता येईल आणि आपला नवीन अभ्यासक्रम जो आहे नवीन एज्युकेशन पॉलिसी त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटची जोड आपल्याला सोबत द्यायची आहे. लहानपणी आम्ही काही अनुभव केले. शाळेच्या इमारती बांधल्या त्यावेळी मात्र आम्हाला कोणी विचारत नव्हतं. आता दगड हातात दिला तर दगड मारावे येतील पॅरेंट्स. तर ह्या अभ्यासक्रमामध्ये आपण न्यूटन्स लॉ शिकवला. आपण एनर्जी कन्व्हर्जन शिकवलं. मास M = ½ mv शिकवलं. पोल्युशन शिकवतो. त्याच्याबरोबर नागरिकशास्त्र शिकवतो. सगळ्यात महत्वाचं आपण लोकशाही आहे आपल्या देशामध्ये असं सांगतो. लोकशाहीमध्ये कायदे बनवतो कोण? कायदे प्रतिनिधी बनवतात म्हणजे आपणच बनवतो. आणि आपणच बनवलेला कायदा जर आपल्याला पाळायचा नसेल तर ते बनवायचे कशाला? आणि म्हणून 7च्या आत घरात सारखे प्रयोग आपल्याला पाहायला लागतात. आणि जर कायदे आपल्याला पाळायचे नाहीत पण राबवायचे आहेत असं जर पाहिजे असेल तर मग लोकशाहीची हुकुमशाही व्हायला वेळ लागणार नाही. हे इतकं महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देशांचं जे स्वास्थ्य आहे किंवा देशाची परिस्थिती कशी आहे ही आपल्या रस्त्यावरची परिस्थिती सांगते. किंवा देशाची जनता हे सरकारचं ऐकणारी आहे का न ऐकणारी आहे. त्यामुळं आपल्याकडं जर आपला देश आपण सगळ्यांचं ऐकतो, आपण सगळ्यांना सोबत घेऊन जातो, आम्ही एकजीव आहोत हे दाखवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावरची वाहतूक सगळ्यात पहिल्यांदा सुरळीत करून दाखवावी लागणार आहे. मिझोरामसारखं राज्य जर राबवू शकतं सगळ्यात छोटं तर बाकीचे राज्य का राबवू शकत नाही. आणि हिंजेवाडीचा पुणे पॅटर्न हा भारतभर प्रसिद्ध झालेला आहे. जिथं अनेक वेगवेगळ्या बसेस रन होत होत्या तिथं सगळ्या कंपन्यांनी एकत्र येऊन एकत्रची बस व्यवस्था तयार केली होती. तोच पॅटर्न जर आपण पुढे आणला मास ट्रान्सपोर्टच्या अनुषंगाने बोलतो तोच जर पॅटर्न आपण पुढे आणला आणि इव्हन डिपार्टमेंटला असताना आम्हाला बोलायला जमत नव्हतं आता बोलू शकतो की जर 10वी पर्यंतच्या मुलांना बसला टॅक्स माफ आहे तर 12वी पर्यंतच्या का नाही, कॉलेजच्या पोरांना का नाही. म्हणजे आमची ही मंडळी 2 चाकीवरनं कारण 2 व्हील 1 लाईफ हा एक प्रयोग मुंबईमध्ये राबवला गेलेला आहे की आपल्याला एकदाच आयुष्य मिळतं आणि ते जर जगायचं असेल आपल्याला सुरक्षितपणे जगलं पाहिजे. देर इज नो सेकंड चान्स. आमचे आणखीन एक या क्षेत्रात काम करणारे ग्रस्त आहे विनायक जोशी त्यांनी तर देऊनच ठेवलं टाकले देर इज नो रिटर्न तिकीट. आणि जर अशी परिस्थिती ह्या रस्त्यावरची असेल तर आपण किती सावधपणे रस्त्यावर असलं पाहिजे. आणि मग हे सगळं करताना मग कोण कोण स्टेक होल्डर्स आहेत याचा एकदा आपल्याला आढावा घेणं गरजेचं आहे.
ह्या स्टेक होल्डर मध्ये सगळ्यात पहिला स्टेक होल्डर जो आहे तो जो वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग करतो त्यांनी ती वस्तू कशी वापरायची हे सांगणं गरजेचं आहे. मग त्यांनी ते स्वतः सांगावं, डीलरच्या माध्यमातून सांगावं, थर्ड पार्टी एजन्सी नेमावं. कारण कसं आहे, प्रत्येक मॉडेल चेंज होत जातं आणि हे चेंज होणारं मॉडेल आपण रस्त्यावर टेस्ट करणार आहे. मोबाईल असेल, कॉम्प्युटर असेल, हे आपण घरात वापरतो, पण हे मूव्हिंग एन्व्हायरमेंट मध्ये करतो. दुसरी गोष्ट, जे वेगवेगळे स्किल्स आहेत, फिटर, ड्रिलर, इलेक्ट्रिशियन, हे जर आपल्याला नोकऱ्या देत असतील तर आपल्याला किती वर्षाचं शिक्षण घ्यायला लागतं? कमीत कमी ITI मध्ये 2 वर्ष, डिप्लोमा 3 वर्ष, डिग्री 4 वर्ष. इथं तुम्ही आयुष्यभरासाठी गाडी चालवायला शिकणार आहात आणि ती तुम्हाला एम्प्लॉयमेंट पण देणार आहे. तर मग तुम्ही किती आवर्स, किती दिवस ते स्किल घेण्यासाठी खर्च करणार आहात. आणि मग हे जर स्किल घ्यायचं असेल तर याच्याकरता काही सिलेबस आहे. दुर्दैवानं आपल्याकडं ऑप्शन आहे, फक्त कमर्शियल व्हेकल ड्रायव्हर साठी हा सिलेबस कंपल्सरी आहे. तर हा सिलेबस जर सगळ्या चालकांसाठी जर असेल तर त्यांना किमान बेसिक जे नॉलेज आहे ते मिळायला मदत होईल. दुसरा त्या सिलेबसचा भाग असा आहे की गेल्या 4 वर्षापूर्वीपर्यंत टू व्हीलरचा सिलेबसच नव्हता. आता टू व्हीलरचा सिलेबस आला, पण टू व्हीलर शिकवणार कोण आणि शिकणार कोण? उद्या जर स्कूल आल्या, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जरी टू व्हीलर शिकवायला सुरुवात केली तर शिकणार कोण? मग हे आपल्याला कसं अचीव करता येईल याचा जर विचार आपण करायचा असेल तर आपल्याला त्या फॉरेनच्या ज्या देश आहेत तिथली जी पद्धत आहे ज्याच्यामध्ये ग्रॅज्युएट लायसन्सिंग असं म्हटलेलं आहे, ती जर आपण अडॉप्ट करू शकलो तर आपण त्या आपल्या यंग मुलांना काहीतरी प्रशिक्षण शाळेतून कॉलेजमधून देऊ शकतो, ज्याच्यामध्ये वयाच्या 16 ते 18 या वर्षापर्यंत त्याला थिअरी शिकवली जाईल आणि 18 ते 20 या कालावधीमध्ये त्याचं प्रॅक्टिकल होईल. इव्हन वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्यांना शिबिराला पाठवतो. ड्रायव्हिंग शिकवण्याची शिबिरं का नसावी मे महिन्यामध्ये? इंटर्नशिप का नसावी? आज आमचे इंजिनियर जे गाड्या तयार करतात, जे इंजिनियर रस्ता तयार करतात, त्यातल्या किती लोकांना चांगल्या प्रकारे स्वतःला गाडी चालवता येते? आमच्या गवळी साहेबांसारखी फार कमी मंडळी असतात जी अनुभवातून पुढे जाऊन मग ट्रॅफिक इंजिनिअरिंग राबवतात. मग ह्या मंडळींना आतापर्यंत तुम्ही कधी ट्रॅफिक इंजिनिअरिंगचं नॉलेज दिलंय का? काय सर कधी ऐकून केला नाही? मग ही कॅपॅसिटी बिल्डिंग का नसावी? रस्ता तयार करणार एक डिपार्टमेंट आणि त्याच्यावरती मात्र व्यवस्थित लोकांनी चाललं पाहिजे. काय अडचण आली तर दुसऱ्या डिपार्टमेंटने काम करायचं, हा कुठला नाही. त्यामुळं कमीत कमी ज्यावेळेला त्याची बांधणी होती, आखणी होती, त्यावेळेला संबंधित विभागाच्या लोकांना जर आपण एकत्र घेतलं तर अशा प्रकारच्या अडचणी निश्चितपणे निर्माण होणार नाही. आणि मग त्यातून मग नंतर कधीतरी पेपरला येतं, यांना जबाबदार धरणार, त्यांना जबाबदार धरणार. सरकारी यंत्रणा एकत्र काम करत असताना एकमेकांना जबाबदार धरायची गरज काय? हा विषय पण त्याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारे लावावा लागेल. आपल्याकडं पुण्यामध्ये म्हणजे माझ्या मते तर देशातली सगळ्यात जास्त कॉलेजेस पुण्यात असतील, सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटीज पुण्यात असतील आणि मग असं असताना मग आपल्याकडे कॅपॅसिटी बिल्डिंग का होत नाही? आपल्याकडच्या कॉलेजेस आणि सरकारी यंत्रणांनी जर सोबत काम केलं तर हे सगळे जे काही वेगवेगळे स्टडी आहेत ते आपल्यातले PhD स्टुडंट राबवू शकते आणि त्याच्याकरता आमच्या लोकल अथॉरिटीज फॉरेन कंपन्यांना वेगळे पैसे देतात. पैसे देऊ दे, द्यायबद्दल काही म्हणणं नाही आमचं, पण किमान मग त्या योजना राबवल्यानंतर सुरळीत तरी व्हावं. नसेल तर प्रत्येक कॉलेजेसला एक एक एरिया जोडून द्यावा की बाबा तुम्ही पोरं तयार करता, या क्षेत्रामध्ये तुमची हे आहे जी काही कमांड आहे
की तुमची एवढ्या या परिसरात चेक करून सांगा मला. आणि ती सांगताना ती प्रॅक्टिकल पाहिजे. मध्ये अपघातग्रस्तांना इमर्जन्सी मॅनेजमेंट सिस्टीम आले. फॉरेनला हेलिकॉप्टर असावे आणि त्याला उचलायला उभं करायला सोय आहे. तर प्रॅक्टिकल सोल्युशन याच्या अनुषंगाने येणे गरजेचे आहे. हा जो सिलेबस आहे त्या सिलेबस मध्ये जर तुम्ही मी सगळे ग्रुपवर टाकेल आपल्या त्या सिलेबस मध्ये सगळ्यात पहिलं ड्रायव्हिंग थिअरी सांगितलेली, मग त्याला 2 सेकंड रूल सांगितला आहे, त्याच्यामध्ये त्याला ट्रॅफिक इंजिनिअरिंग सांगितलंय, त्याच्यामध्ये त्याला ट्रॅफिक एज्युकेशनचा पार्ट सांगितलाय. 2 सेकंड रूल म्हणजे रस्ता बनवणारा रस्ता कसा बनवला आहे, तो बनवताना त्याने डोक्यात काय ठेवलंय ते विचारात घेऊन तू रस्त्यावर गाडी चालव. हे ज्यावेळी त्याला कळेल त्यावेळी त्याला मग समोरचं अंतर किती आहे आणि त्याच्यावर मी स्पीडनी जास्त गेलो तर मला समोरचं दिसणार नाही. जेवढं दिसतं तेवढा रस्ता चालू. आपण साधं सूत्र सांगतो, समोरच्या गाडीच्या मागे किती थांबायचं. लोक सांगतात 1 गाडी 3 गाड्या अंतर 20 फूट 20 मीटर. तेवढं अंतर ठेवलं तर आमच्या मोटरसायकलवाले मध्ये येऊन थांबतात सगळे. तर ह्याच्याकरता सिटीतले थांबायचे नियम काय आहेत, सिटीत चालवत असतानाचे नियम काय आहेत आणि हायवेचं स्टॉपिंग डिस्टन्स काय आहे हे जोपर्यंत त्यांना कळणार नाही तोपर्यंत 2 गाड्यांच्या मागे चालताना अंतर ठेवायचं हे कळणार नाही. आणि आज आपल्याकडचे समोरासमोर होणारे क्रॅश, मी क्रॅश शब्द वापरलाय कारण ऍक्सिडेंट हा एक न टाळता येणारा योगायोगे, क्रॅश हे टाळता येण्यासारखे. आपले सगळे ऍक्सिडेंट जे काय आपण म्हणतो 90% टाळता येण्यासारखे, 95% टाळता येण्यासारखे. कोणते न टाळता येण्यासारखे तर आमचं चिपळूणची बस कोसळली, खंडाळा घाटामध्ये जरड वरतून कोसळली, हे न टाळता येण्यासारखे. त्याला उपाय आहे. कालच मी एक उत्तराखंडच्या दिवाळी अंकात वाचत होतो लेखाबद्दल. तिथे त्याला विचारतात तुम्ही कसं ओळखता बाबा हे दरड कोसळणारे. तो मला काय नाही, पहिल्यांदा माती चुलती होते, त्याच्यानंतर दगडी पडायला लागतात छोटे छोटे आणि मग ते येतं. मग हे असताना आम्ही आधीच मागे थांबतो. हे जर ज्ञान त्या अशिक्षित चालकाला आहे तर बाकीच्या ज्ञानाचा काय उपयोग करू नये. आणि म्हणून हिल ड्रायव्हिंगचं स्पेशल एन्डॉर्समेंट हे आपल्याला उत्तराखंडला दिलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे काही नवीन करता येईल का. आणि तुम्हाला गमत वाटेल, आपल्याकडे WNS किंवा या सरांनी IT कंपनी सांगितलं, मी पण आता नाव घेत नाही, तुम्हाला कळलंय. पण अशा कंपन्या जर आहेत ज्या इथं बसून लंडन मधलं ट्रॅफिक हँडल करतात, पर्टिक्युलरली हजारदस केमिकलच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी जे काही GPS आहे GPRS आहे ते आपल्या बँगलोर मधलं होतं. ते होत असेल तर आपल्याकडच्या यंत्रणा का ते बसत नाही. आहे प्रॉब्लेम आहे. कॉस्ट हा मोठा पार्ट आहे. पण तरी पण ज्या MNC आहेत त्या MNC 6-6 कॅमेरे लावून त्या गाड्या चालवतात. म्हणजे आपल्याकडचं जर उदाहरण द्यायचं आलं तर लिंडे ऑक्सिजन ग्रुप आहे, आमच्याकडे हजारदस केमिकलच्या ड्रायव्हरसाठी ट्रेनिंग सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे व्हिजिटला गेलो. काही काही कंपन्या खरोखर अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांच्या चालकांना प्रशिक्षण देणं, त्यांच्या वाहनांना जे काय आपण इक्विपमेंट बसवणं हे आहे. आणि कंट्रोल रूम 24 तास चालू ठेवतात की बाबा रे तू झोपला का, जांभळी दिली साईडला थांबव इथपर्यंत. मग किमान ही व्यवस्था आपल्याकडच्या पब्लिक ट्रान्सपोर्टला येईल का. एन्फोर्समेंट हा अत्यंत किचकट विषय. खरं म्हणजे पोलीस कुठं असावे. चोऱ्या माऱ्या दंगे इथं होतात जिथं आपण काहीतरी क्रिमिनल्स आहे म्हणतो. रस्त्यावरती आपले सगळे व्हाईट कॉलर माणसं असताना त्यांच्यावर लक्ष ठेवायला पोलीस कशाला. पोलीस दिसत नाही या मताशी मी सहमत आहे. चांगल्या सज्जन लोकांवर लक्ष ठेवायला पोलिसाची गरजच काय. आणि त्यातून आलं ई गव्हर्नन्स. आणि मग आता यायला लागले चलन. आणि मग ते चलन आली की मग आणखी नवीन त्याच्यात सुरू व्हायला लागलं. चलन एवढी जोरात पडायला लागली
की ती पोस्ट होणं आणि ती त्याच्यातून काय त्याचे दंड भरणं हा एक आणखी वेगळा प्रकार आलाय. त्याच्यामुळे दंड भरण्यासाठी थांबवायला ही एक नवीन योजना आता राबवावी लागलेली आहे. पण त्याच्यामध्ये वर्गीकरण करताना गेलं आपण 3 भागात वर्गीकरण केलं. एक म्हणजे एज्युकेशन इन्स्टिट्यूट, दुसरं कॉर्पोरेट इन्क्लुडिंग मॅन्युफॅक्चरर्स आणि तिसरं आमचे व्यापारी बांधव. हे 3 सोडलं तर मग खाली कोण राहतो मला सांगा. आपला हा समाज आहे, 100% समाज जो रस्त्यावर फिरणारा आहे. त्यातून एज्युकेशनल इन्स्टिट्यूट बाजूला केले, कॉर्पोरेट्स बाजूला केले आणि बिझनेस पण बाजूला केले, कोण राहतो. ह्या 3 ग्रुपनी एकत्रित ठरवलं की आमचे सगळे सदस्य हे सगळे नियम पाळणार. मग 10% लोकांवर एन्फोर्समेंट चांगल्या प्रकारे होऊ शकेल ना. 70% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज जर असेल तर एन्फोर्समेंट होऊ शकत नाही. मग ती गुंडागर्दी राहते. तर ह्यामध्ये आपण हे कसे 3 घटक एकत्र आणू शकतो त्याच्याकरता त्याने पालकत्व घेऊन कसं काम करावं लागणार आहे. सगळ्या कॉलेजेसनी तुला आत गाडी घेऊन यायचंय, तू नियम पाळला पाहिजे आणि त्याच्याकरता आरटीओ किंवा पोलिसांनी येऊन तुमच्या कॅबिनेटला दंड कशाला करायला पाहिजे. तुमच्या आतली शिस्त तुम्ही मेंटेन करा आणि हाच नियम पुढं सगळ्या सोसायटीने जर केला की माझ्या सोसायटीतला सदस्य हा ट्रॅफिक मध्ये ऍक्ट मध्ये ट्रॅफिक गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व नसेल तर बघा तुम्ही किती परिणाम व्हायला लागेल. आणि मग राहतो पुढचा प्रश्न की मग बाबा याचे स्किल्स काय, व्हेकल ड्रायव्हरचे स्किल्स काय, गाड्यांच्या मेंटेनन्सचे कॅम्प घेता येतील का, सगळ्या गोष्टी त्याच्या साईड बाय साईड आपल्याला करता येतील. जेव्हा केव्हा तर आम्ही ती महात्मा गांधींनी आपल्याला संयुक्त ग्राम हे दिलं होतं. माझं अन्न मी माझ्याकडेच तयार करणार, मी खाणार, बाहेरून काय आणायची गरज पडणार नाही. तशीच ही शिस्त ही स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने कॅमेऱ्यांनी आम्हाला कशाला वॉच करायला पाहिजे, आमची आम्ही शिस्त पाळू ही परिस्थिती आपल्याकडे जर आली. आणि जसं इथं शहरात आहे सोसायट्या तसं ग्रामीण भागात आपण ते वेगळ्या एका योजनेतनं राबवतोय. राजस्थानला राबवून गेलो होतो की त्या ग्रामसेवकाला आणि ग्रामकामगार तलाठ्याला ही सुद्धा एक बाब इथून पुढं असावी की त्याच्याकडे फक्त जमीन जनावर नव्हे तर वाहनांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी कंट्रोल जर ठेवला की ह्या पोरांनी नवीन गाडी घेतली, लायसन्स काढलं का, हा डंपर आपल्याकडे आलेला आहे, या डंपरचे कागदपत्र फिटनेस वगैरे सगळं आहे का, आपल्या गावातली जी कॉलनी आहे या कॉलनीत तो प्रवेश करतो तो योग्य आहे का, त्याचा ड्रायव्हर दारू पिऊन येतो का, कारण माझ्या गावातल्या लोकांची सुरक्षितता त्याच्यावर अवलंबून आहे. तर अशा प्रकारचं थोडंसं सेल्फ नियमन याच्यामध्ये जर आपल्याकडनं होऊ शकलं तर बरंच काहीतरी कंट्रोलेबल येऊ शकतं. कारण आपला देश एवढा मोठा आहे, केवळ सरकारी यंत्रणेवरती अवलंबून नाही राहू शकत. आणि हा त्यातून जो माजला आहे ऐकत आहे त्याला तुम्ही सोपवा, तेवढे थोडे जेवढे मुद्दा माझे असेल तेवढे ठोकले सोपं काम असतं. आता याच्यामध्ये आणखीन एक आहे स्टडी ग्रुप, की हे सगळे जी आपल्याकडे किमान थिंक टँकर्स आहेत त्यांचे एक स्टडी ग्रुप असावे. त्या स्टडी ग्रुपने आपापला एरिया वाटून घ्यावा काम करायचा आणि मग त्याच्यामध्ये काय लागेल ते जागतिक स्तरावर भरपूर काम झालेलं आहे. पण जगात जसं आहे ते कॉपी पेस्ट आपल्याला करता येणार नाही. त्यातलं काय करायचं हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि या निमित्तानं मी ग्वाही देऊ इच्छितो की IDTR या बाबतीत आपल्याला पूर्ण सपोर्ट करेल. IDTRच्या व्यतिरिक्त आपल्याला CRT सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट ही केंद्र सरकारच्या अंडरची संस्था आहे, जी आमची पॅरेंट गव्हर्निंग बॉडी आहे, ती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला काय असेल सहभाग राहू शकेल. तर बेसिक डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग हा जर विषय असेल तर त्यामध्ये काही लेक्चर्स वगैरे असतील तर ते द्यायला आपण इव्हन इंटरनल ऑडिट अशा स्वरूपात काही फॉर्म्स तयार करायचे असतील तर ते सुद्धा करायला आम्ही जरूर मदत करू.
बरंच काही बोलण्यासारखं आहे. आजचं लेक्चर जे आहे आपलं ते आपण इतिहासात काय शिकतो या अनुषंगाने आहे. साधारण मला आठवतंय मी 8 किंवा 9 वर्षाचा असेल त्यावेळेला आम्हाला उचलून शेजारच्या वाड्यात नेऊन एक रात्र बसवलं. का तर आमचं चुलते मोटरसायकलवरती एका गाडीला आदळून 4 महिने लग्नाचे झाले असताना त्यांना अंड गेलं. परत आम्हाला अंड दर्शन केलं आणि मग परत आम्ही त्यांना बघू शकतो. तर लग्न संसार पुढं होण्यापूर्वी हा BSc सायंटिस्ट माणूस जो दारुगोळा फॅक्टरीमध्ये सर्व्हिसला होता त्यांनी जगाचा निरोप घेतला. तर अशी अनेक कुटुंब असतात. बऱ्याच वेळेला त्याची जाणीव असते, आपल्याला जाणीव नसते. आणि या अनुषंगाने या क्षेत्रामध्ये प्रत्येकाने सरांनी जर सांगितलं तसं जसं जमत तसं या क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं आहे. आपल्यापैकी जे कोणी टीचर्स असतील त्यांना मी खास विनंती करेन की तुम्ही जर ग्रुप करत असाल तुमच्या असोसिएशन असेल, औपचारिक झालं तर वेल अँड गुड, औपचारिक नसेल तर अनौपचारिक पद्धतीनं. मी मध्यंतरी ऑनलाईन सेशन घेतलं होतं रिटायरमेंट व्हायच्या आधी. तर 9,000 लोक 2.5 तासाच्या सेशनला जॉईन झाले होते. SCRT ते हे केलं होतं, पब्लिश केलं होतं. आणि रोटरी क्लब इज वन ऑफ द इनिशिएटिव्ह मेंबर. तर असं काय असेल तर आपण जरूर करू, कारण सगळ्यांना पर्सनली अशा ह्याच्यात येणं शक्य नाही. नुकतंच आमचं जगमंगल या संस्थेबरोबर एक टायप झालेलं आहे आणि त्या टायपच्या मार्फत शाळेतल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना 2 क्रेडिटचा कोर्स त्याच्यामध्ये रोड सेफ्टीचा जाहीर केलेला आहे. पण ते शेवटी प्रत्येकाचं थोडं लिमिट राहणार आहे. पण ह्या आयडिया घेऊन आपल्याला पुढे जाण्याचं बरंच काय आहे. या निमित्तानं मी आपल्याला इन्व्हाइट करेल. IDTRला या सरांनी येऊन गेलेले आहेत. पद्धत पहा. PMPLच्या 3,200 साधारणतः चार्जांना 6 जानेवारीपासून आतापर्यंत आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. ज्यावेळी त्यांचा लोड जास्त असतो, म्हणजे गणेशोत्सव असेल किंवा आता कार्तिकी एकादशीची गर्दी होती त्या पिरियडमध्ये फक्त त्यांना सुट्ट्या दिलेल्या आहेत. अदरवाईज 2 दिवसाचा त्याच्यामध्ये मनशक्तीचे साधक येऊन त्यांना आपल्या स्ट्रेस मॅनेजमेंटवर सांगतात. रोड सायन्स सिम्बॉल्स अगदी बेसिक पासनं की बाबा हे कोळ्यांचं जाळं जे आहे पिवळ्या पट्ट्या मारलेल्या आहे त्याचा अर्थ माहिती आहे का, की त्याच्यावर तुम्ही जाऊन उभं राहायचं नसतं खाली नसेल तर, त्याच्यामुळे जास्तीत जास्त ट्रॅफिक जाम होतं. तर किमान हे बेसिक सगळे आहे. किंवा जयपूरचा जो टँकरचा ऍक्सिडेंट झाला तो गॅप इन मीडियम आणि वाहनाची लांबी रुंदी. तर बेसिकली तुझ्या वरचं उंची किती आहे माहिती आहे का, इथपासून बेसिक आपल्याला त्यांना 2 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यानंतर करंट टेक्नॉलॉजीज काय आहे हा त्यांच्या सिलेबसचा एक भाग आहे. सिम्युलेटरचा वापर टेस्टिंगसाठी कसा केला जातो ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन आहे त्यांना. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही कॉर्पोरेट आहे, टॅक्सी चालक आहे, एक नामवंत बिल्डर आहे, त्यांच्या सगळ्या चालकांना त्यांनी आमच्याकडून 2 दिवसाच्या ट्रेनिंगला पाठवलं. कॉशियसनेस जो आहे तो अशा काही ठिकाणी आहे. आणि बऱ्याचशा कंपन्यांमध्ये आमच्याकडचे जे काही इन्स्ट्रक्टर्स आहेत, स्टाफ आहे, मलाही कधी हे असेल तुम्ही जातो डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी पासून तर बॉसचे इंजिनियर्स आपल्याकडं हेवीच्या प्रॅक्टिस ट्रेनिंगसाठी येत असतात. आणि जे काही फॅसिलिटी सेंटर गव्हर्नमेंटने निर्माण करून दिलेले आहे त्याचा वापर पुणे आणि पिंपरी चिंचवड हे दोन्ही RTO ड्रायव्हिंग टेस्टसाठी करत असतात. महिला सक्षमीकरणाचं जे काही अवॉर्ड मिळालेलं आहे त्याच्यामध्ये यावेळेला 60 महिलांना 4 महिन्यासाठीचं ड्रायव्हिंग ट्रेनिंग, फिनान्शियल कपॅसिटी बिल्डिंग आणि सेल्फ डिफेन्स अशा प्रकारे त्यांना हे करून त्या लिथियम सारख्या कंपन्यांमध्ये विशेष करून महिलांना घेऊन जाणे आणि येणे यासाठी त्यांना नोकऱ्या त्या निमित्त मिळालेल्या आहेत. 107 महिलांपैकी 72 महिलांना त्या जॉबवर येतात. आणि एक प्रकारचा वेगळा कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये आलेला आम्हाला पाहायला मिळालेला आहे. आणि याच्यावरच विश्वास ठेवून
ब्रिस्टोन टायर आणि मिशलिन टायर यांनी साधारणतः एक 350 चालक हेवीचे आणि मिशलिनचे 35 आहेत, 20 हेवीचे आणि 15 लाईटचे असे, आणि ह्या लाईट ड्रायव्हिंगच्या मुली. याच्या व्यतिरिक्त 2 व्हीलरच्या इन्स्ट्रक्टर्सचं ट्रेनिंग आम्ही युनायटेड वे मुंबई या संस्थेसाठी घेतलेलं आहे, आणि लिफ्ट ऑपरेटर हे JCB साठी केलेलं आहे, तर JCB कंपनीसाठी. आणि आता नुकतंच आम्हाला एक्सपेक्टेड आहे या 8 दिवसात हजारडस केमिकल ट्रान्सपोर्टेशन जे टँकर आहे त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण द्यायला लागतं. त्याचं सर्टिफिकेशन वी आर एक्सपेक्टिंग. IDPR या संस्थेला ऑक्टोबरमध्ये डीम सर्टिफिकेशन म्हणजे आमच्याकडे जर घेतलं तर RTO टेस्टला जायची गरज नाही अशा प्रकारचं दर्जा ॲक्रेडिटेटचा मिळालेला आहे. पण तो मिळत असताना सिलेबस ऑलमोस्ट डबल आहे आणि प्री टेस्ट ॲटोमेटेड करण्याची आमच्याकडे हे केलेली आहे, म्हणजे सुविधा आहे. म्हणजे ते सगळे पुरावे त्याच्यामध्ये आपल्याला ठेवावं लागणार आहे. तर अशा प्रकारे एक चांगली संस्था आपल्या परिसरात आहे, त्याचा सगळ्यांनी योग्य तो लाभ घ्यावा एवढंच मी या निमित्ताने अपील करतो. आणि या माननीय छत्रपतींच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या भूमीमध्ये आपण त्यांचं आक्रमण शिकलेलं आहे, डिफेन्सही शिकूया असं मी मत व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.